नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण 15 जानेवारी 2024 या दिवशी आलेली आहे मकर संक्रांत आणि हा सण खूप मोठ्या उत्साहाने भारतामध्ये साजरा केला जातो आणि सर्व महिलांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो। या दिवशी महिला ओसा घेतात, हळदी कुंकू करतात, त्याचबरोबर नवीन साडी घेणं, त्याचबरोबर नवीन बांगड्या हातामध्ये घालणं हा सौभाग्य अलंकार त्या दिवशी महिला आपल्या अंगावरती घालत असतात। त्याचबरोबर या दिवशी तिळगुळ वाटून नात्यांमध्ये गोडोबासुद्धा वाढवला जातो। ज्या वेळेस सूर्य हा मकर राशीमध्येच प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांती साजरी केली जाते। तर पहा, यावर्षी 15 जानेवारीला मकर संक्रांत ही साजरी केली जाणार आहे। सोमवार हा दिवस त्या दिवशी आलेला आहे, त्यामुळे या दिवशी आपल्याला काही महत्त्वाच्या चुका आहेत तर त्या करणे टाळायचे आहेत आणि हा चुका जर आपण त्या दिवशी केले तर बरेचशा अडचणींना आपल्याला समोर जावे लागेल। त्यामुळेच पहा, हा ज्या चुका आहे तर त्या 99% स्त्रियांना माहिती नसतील। त्यामुळे पहा, या दिवशी आपण जर हळदी कुंकू जरी नाही केले तरी चालेल, परंतु ह्या ज्या काही महत्त्वाच्या चुका आहेत तर त्या आपल्याला या दिवशी करणे टाळायचे आहेत। त्या कोणत्या चुका आहेत याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला शेअर करा। आपण मकर संक्रांत म्हटलं की दरवर्षी काळ्या रंगाची साडी परिधान करत असतो। संक्रांतीच्या दिवशी काळी साडी घालण्यासाठी अतिशय महत्त्व दिलं जाते, परंतु आपल्या संक्रांतीच्या दिवशी म्हणजे या वर्षीच्या संक्रांतीला आपल्याला काळी साडी परिधान करायची नाही, कारण संक्रांती काळ्या रंगावरती आहे। त्यामुळे आपल्याला या दिवशी काळ्या रंगाची साडी परिधान चुकूनही करायची नाही। प्रत्येक वर्षाची संक्रांत येते तर ती कोणत्या ना कोणत्या रंग घेऊन येते असते। या वर्षीची संक्रांती आहे तर ती काळ्या रंगावर आहे, त्यामुळेच या दिवशी आपल्याला काळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करायचे। त्यामुळे पूर्ण पांढऱ्या कलरची साडी जर असेल तीसुद्धा आपल्याला परिधान करायची नाही। त्याचबरोबर बायका या संक्रांतीमध्ये जे बांगड्या भरत असतात तर त्या भरायच्या आहेत, तर त्या आपल्याला हिरव्या रंगाच्या परिधान करायचे आहे। सौभाग्याचे म्हणून हिरवा कलर हा खूप महत्त्वाचा मानला जातो। हिरव्या बांगड्या ह्या महत्त्वाच्या मानल्या जातात। सहभागीच लेन म्हणून हिरव्या बांगड्याचा ओळखलं जातं, त्यामुळे ह्या वर्षी आपल्याला बांगड्याचा कलर हा हिरवाच घालायचा आहे। इतर वेळेस तुम्ही वेगवेगळ्या कलरच्या साडीच्या मॅचिंगच्या बांगड्या भरत असतात, परंतु तुम्हाला ह्या वेळेस हिरव्याच कलरच्या बांगड्या घालायच्या आहात। आणि पहा, ह्या बांगड्या जेव्हा आपण हातामध्ये घालणार आहोत त्यावेळेस दोन्ही हातामध्ये सेम बांगड्या आपल्याला घालायचे नाहीत। जर तुम्ही एका हातामध्ये 6 बांगड्या घालत असाल तर दुसऱ्या हातामध्ये तुम्ही 7 बांगड्या घालावेत, परंतु दोन्ही हातामध्ये सारख्याच बांगड्या आपल्याला चुकूनही भरायच्या नाहीत। त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला उपद्रवी अन्नाचं सेवन देखील करायचं नाही। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपले स्वयंपाकामध्ये कांदा लसूण याचा वापर देखील करायचा नाही। या 2 भाज्या आपल्याला कांद्या लसणाच्या आहेत तर त्या या दिवशी स्वयंपाकामध्ये वापरायच्या नाही आणि मांसाहार देखील या दिवशी आपल्याला करायचा नाही। त्याचबरोबर आपल्याला तोंडातून कुठल्याहीसाठी वाईट शब्द निघतील असं आपल्याला बोलायचं नाही, कोणाचा अपमान होईल असंही आपल्याला बोलायचं नाही। आपल्याकडून मोठ्यांचा छोट्यांचा कोणाचाही अपमान होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। कारण पहा, असं म्हटलं जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी आपण कधीही कोणावरती रागवू नाही किंवा आपल्या तोंडातून कोणाला चुकूनचे शब्दही निघाले नाही गेले पाहिजे आणि कोणासाठी अपशब्दही आपल्याला वापरायचे नाहीत।
न कळत चुकून कळत आपल्याला कोणाचा अपमान देखील करायचा नाही, कारण असं केल्याने आपल्याला काही दोष देखील लागलेले जातात. तर पहा, या दिवशी आपल्याला एक गोष्ट अजून खूप महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे. ती म्हणजे या दिवशी तुळशीचे जे पान आहेत तर ते आपल्याला तोडायचे नाही. पहा, या दिवशी एकादशी नाही किंवा रविवार नाही, परंतु या दिवशी हे मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी देखील आपण तुळशीपत्र तोडत, त्याचबरोबर इतर झाडांची देखील या दिवशी आपल्याला पान तोडायचे नाही. कारण या दिवशी इतर कोणत्याही झाडाची पानं आपण जर तोडली तर याचे दोष देखील आपल्याला, त्याचबरोबर या दिवशी कोणत्याही प्रकारची नशा आपल्याला करायची नाही. म्हणजे दारू पिणं, सिगरेट किंवा अशा अनेक नशिली पदार्थ जे असतात त्यांचं सेवन आपल्याला या दिवशी करणे टाळायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आंघोळ केल्याच्या नंतर आपल्या स्वयंपाकघरामध्ये प्रवेश करायचा आहे आणि त्यानंतरच कोणतेही अन्न आपल्याला शिजवायचे आहे. बिना आंघोळीच्या आपल्याला स्वयंपाकघरामध्ये प्रवेश देखील करायचं नाही आणि अन्न देखील शिजवायचं नाही किंवा ग्रहण देखील करायचं नाही. त्याचमुळे पहा, लवकर उठायचं आहे. या दिवशी सकाळी आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर चहा कॉफी किंवा म्हणजे सेवन करायचं आहे आपल्याला. ते आपण ज्या दिवशी करायचं. त्याचबरोबर तर जर तुम्हाला शक्य झालं तर पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करावे. आपल्याकडून जे कळत न कळत पाप होतात, काही आपल्याकडून चुकीच्या गोष्टी होतात, तर ते आज नष्ट होण्यासाठी आपल्याला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करायचं. आणि ज्यांना शक्य नाही तर त्यांनी या दिवशी तीळ आणि तांदूळ हे आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. थोडेसे गंगाजल आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि ह्या पाण्याने आंघोळ करायची आहे. असं केल्याने आपल्या पवित्र गंगेमध्ये स्नान केल्यासारखं पुण्य प्राप्त होते. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला अजून एक चूक आहे तर ती टाळायची आहे. ती म्हणजे या दिवशी जर आपल्या दारावरती कोणी वृद्ध आलं किंवा कोणी भिकारी आलं किंवा एखादी म्हातारी स्त्री, तर त्याला रिकाम्या हाताने आपल्याला पाठवायचं नाही. किंवा एखादी सुवासीन स्त्री जरी आपल्या घरी त्या दिवशी आली तर तिला बिना हळदी कुंकू लावता तिला चहा पाणी न करता आपल्याला तिला घरी पाठवायचं नाही. आणि पहा, कोणी जर वृद्धश्री, कोणीतरी भिकारी किंवा मग कोणीही आपल्या घरामध्ये काही दारामध्ये मागायला आलं तर त्याला रिकामी हाती काही न काही यथाशक्ती अनुसार तुमच्या फुलाची पाकळी तरी त्यांना आपण आवर्जून द्यायचं आहे. असंच आपल्याला त्यांच्या पाठण्याच नाही. या दिवशी दान करायला सुद्धा अतिशय महत्त्व आहे. तुम्हाला शक्य झालं तर काळ्या तिळाचं दान आवर्जून तुम्ही या दिवशी करा. अशा प्रकारे याचं महत्त्वाचं चुका आहेत तर त्या आपल्याला करणे टाळायचं आहे. बऱ्याचशा स्त्रियांना काही चुका आहेत तर त्या माहीत नाहीत. त्यामुळेच आपण हा व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत. ज्यांना माहीत नाही आपल्या पाहिजे, आसपास स्त्री आहेत किंवा आपले नातेवाईक आहेत, मित्रमैत्रिणी आहेत, त्यांना हा व्हिडिओ तुम्हाला जर शेअर करता आलं तर आवर्जून शेअर करा. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.